हरि जय जय हरि जय जय। खाली टोला सगळ्यांनी। टाळी वाजवा, टाळी सगळी काय ठरावे ठरावे सलामदा कुंडली कबरदा हरिठल श्री ज्ञानदेव भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सद्गुरु श्री जोग महाराज की जय, सद्गुरु श्री दुंडा महाराज की जय, पवनपुत्र हनुमान हनुमान की जय, भारत माता की जय, छत्रपति शिवाजी महाराज की जय, नमः पार्वती पते हर हर महादेव। टला बेटला 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 बेटला। ओम नमः प्रणवार्थाय शुद्ध ज्ञानैक मूर्तये निर्मलाय प्रशांताय दक्षिणामूर्तये नमः। निधये सर्वविद्यानां विषजे भवरोगिणां गुरुवे सर्वलोकानां दक्षिणामूर्तये नमः। पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू। बाबाजी सद्गुरु दासदुका जयांचे गेल्या स्मरण, होय सकल विद्यांचे अधिकरण। तेच बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारो आता। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। रामा हो जय जय रामा, रामा रामा हो जय जय रामा, रामा रामा राम भो जय जय राम, राम 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 भो जय जय राम, रामा रामा हो जय जय रामा, रामा 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 हो जय जय रामा, राम 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 भो जय जय राम, राम राम भो जय जय राम। पतित पावन पूर्ण कामा, पतित पावन पूर्ण कामा, रामा हो जय जय रामा, रामा 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 हो जय जय रामा। पतित पावन पूर्ण कामा, पतित पावन पूर्ण कामा, राम भो जय जय राम, राम राम भो जय जय राम। नाथा हो दीनानाथा, दीनानाथा नाथा हो दीनानाथा, दीनानाथा नाथा भो दीनानाथा, नाथ भो दीनानाथ। तुमचे चरणी राहो माथा, तुमचे चरणी
हो माथा राम हो जय जय राम 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 हो जय जय राम माथा तुमचे चरणी रामो माता राम हो राम 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 हो हे बंधु हो दिन बंधु राम हो जय जय राम 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 हो जय जय राम पतित पावन काम पतित पावन पूर्ण काम राम हो राम 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 राजाधिराज रामचंद्र भगवान की पवनपुत्र हनुमान की सद्गुरुनाथ महाराज की भागल्यांचा तू विसावा भागल्यांचा तू विसावा करीन नावा लिंबलोण परमानंदा पुरुषोत्तमा हरियाश्रमा पासोनी अनाथांचा अंगीकार करिता भारण मानसी परमानंदा पुरुषोत्तमा हरियाश्रमा पासुनी तुका म्हणे इच्छा पुरे ऐसी धुरे हे विठ्ठले परमानंदा पुरुषोत्तमा हरियाश्रमा पासुनी विठ्ठल 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 या परम पवित्र नगरीमध्ये अत्यंत भावपूर्ण भक्तिभावपूर्ण अंतःकरणाने 1.5 दिवसाचा सप्ताह आहे, पण मोठं त्याचं स्वरूप आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत अशा प्रकारे आता हे स्वरूप पोहोचलेलं आहे किंवा पोहोचणार आहे. अशा या अखंड 1.5 दिवसीय नामस्मरण सप्ताहामध्ये आता सप्ताह शब्द तोंडात बसला आहे. तर या महोत्सवामध्ये सुंदर अशा प्रकारचं सर्व नियोजन आदरणीय हरिभक्तपरायण नंदूजी महाराज त्यांचे सर्व सहकारी, आता मला प्रत्येकाची नावं काही तोंडपाठ नाही आहेत, ज्येष्ठ श्रेष्ठ उपासक साधक शिष्य गायक वादक भजनी मंडळी मृदुंगाचार्य हार्मोनियम वादक आधीचे नंतरचे विणेकरी महाराज भालदार चोपदार सर्वच अत्यंत गुणीजन तरुण तडफदार भजनी मंडळी टाळकरी मंडळी आहेत. आणि सुंदर अशा प्रकारची साथ या ठिकाणी कीर्तनाला लाभलेली आहे. नंतर काही काही ठिकाणी अशी साथ असते महाराज, त्याच्यापेक्षा चिकनगुनियाची साथ बरी आहे की नाही. सुंदर साथ आहे. आता कंटाळायचं नाही, आजचाच दिवस आहे आपल्याला फक्त आहे की नाही. तेव्हा बुवा सोडील त्यावेळेला घरी जायचं. इकडं लक्ष द्या, घाबरू नका, वेळेतच सोडणार आहे, काळजी करू नका. आदरणीय हरिभक्तपरायण गोसावी गुरुजी या ठिकाणी आहेत आणि सर्व कीर्तनकार प्रवचनकार हरिभक्तपरायण मंडळी आदरणीय मंडळी सर्व या ठिकाणी आहेत. इकडे असतील, समोरही आहेत. त्याचप्रमाणे सर्व लाडक्या बहिणी, मी काही 1,500 देणार नाही, काळजी करू नका.
मी पाहतो इथे सुद्धा काही लोकांचं नामजप चालू आहे, कीर्तन चालू असताना नामजप चालू आहे. माझं बारीक लक्ष असतं आणि 32-33 वर्ष मी ज्युनियर कॉलेज टीचर असल्यामुळे प्रत्येक बेंचवर कुठे काय चाललं पाहायची सवयच होऊन गेलेली मला, आहे की नाही. तेव्हा हे सुंदर असं पवित्र वातावरण आहे, ज्याची परंपरा आहे. हरिभक्तपरायण सद्गुरू हरिश्चंद्र महाराज, आणखी ज्ञात अज्ञात असे, आता मला सगळ्यांची नावं नाही माहीत, असे थोर या ठिकाणी नामोपासक इथे झालेले आहेत. आणि ती माझ्या वडिलांची मिराशी गा देवा तुझी चरणसेवा पांडुरंगा, अशी ही परंपरा हरिभक्तीची, नामस्मरण भक्तीची अव्याद या ठिकाणी चालू आहे. पापाचं जर नाशन करायचं असेल, पाप जर नाहीसं करायचं असेल तर नामाशिवाय पर्याय हो. म्हणून रामकृष्ण संकल्प धरूनी राहे. पापाचे कळप पळती पुढे. आता ते सगळं मी सांगत बसत नाही, हरिपाठामध्ये सगळी प्रमाणं आलेली आहेत. आता फक्त 2 तास आपला मोबाईल थोडा सायलेंट मोडवरती ठेवा. चुकून राहिला असेल कोणाचा काही तर सायलेंट मोडवरती ठेवा. तर असं हे सुंदर परंपरेने चालत आलेलं कीर्तन आहे. कितवं वर्ष आहे आता हे? 25वं वर्ष, रौप्य महोत्सवी वर्ष आहे. आणि तिथे लिहिलेलं आहे असं की 1 कोटी 1 लाख कोटी, हो मी तर शुभेच्छा देतो 7 लक्ष कोटी अशा प्रकारची संख्या या ठिकाणी हो. नामा म्हणे केशव राजा केला नेम हा चालवी, या न्यायाने या ठिकाणी हे कार्य पुढे चालत राहो अशी शुभेच्छा देतो आणि माझ्या चिंतनाकडे वळतो. आमचे महाराष्ट्राचे पंचप्राण असलेले वैराग्यमूर्ती, जगद्गुरू, कविराज, शब्दप्रभू, देहू निवासी तुकोबरा यांचा अत्यंत सुंदर गोड असा अभंग चिंतनासाठी घेतलेला आहे. 4 कडवे आहेत, लक्षात घ्या. या अभंगाचा प्रतिपाद्य विषय 2 प्रकारे पाहता येईल, आपल्याला सांगता येईल. पहिला भाग असा आहे की हा अभंग म्हणजे एक प्रार्थना आहे. हा अभंग म्हणजे काय आहे? प्रार्थना. या अँगलने या अभंगाकडे पाहता येतं. आणि या अभंगामध्येच भगवंताचं भक्तवात्सल्य जे आहे तेही या अभंगामध्ये आपल्याला दिसतं. कोणत्या अँगलने या अभंगावरती तुम्ही बोलण्याचा प्रयत्न केला तरी तुम्हाला भरपूर अशा प्रकारे याच्यात बोलता येण्यासारखं आहे. परंतु वेळेला अनुसरून आपल्याला जेवढं जमेल तेवढं आपल्याला बोलायचं आहे. आणि दुसरी गोष्ट, मी अभंग सोडवला असं मी कधीच म्हणत नाही, किंवा कोणत्याही कीर्तनकाराने मी अभंग सोडवला असं म्हणण्याच्या भानगडीत पडू नाही, असं माझं मत आहे. प्रत्येकाचं मत वेगळं असू शकतं. मी अभंग सोडवला, बैस खाली. अजून अभंग सोडवणारा जन्माला यायचा आहे, अजून अभंग सोडवणारा जन्माला यायचा आहे. आमचे सद्गुरू वैकुंठवासी प्रातस्मरणीय हरिभक्तपरायण धोंडा महाराज देगलूरकर चातुर्मास्य ज्ञानेश्वरी पंढरपूरमध्ये चालायची, पण शेवटपर्यंत उद्गार असे की अजून मला ती पूर्ण समजलेली. याचा अर्थ काय होतो की संतांचे शब्द हे समुद्राहूनही खोल आणि अर्थभरित आहे. त्याच्यामुळे आपण अभंगाला सोडवण्याच्या भानगडीत पडायचंच नाही. थोडं पुढे जाऊन सांगतो, अभंगाला आम्ही सोडवण्यापेक्षा अभंगाने आम्हाला सोडवावं. अभंग आम्हाला सोडवण्यासाठी आहे. ज्या दगडांनी अभंगांना धरलं ते दगडसुद्धा काय झाले? तरले. त्याच्यामुळे आपण अभंगाला धरावं, अभंगावरती चिंतन करावं आणि ही वाङ्मयीन सेवा आहे एवढी आपण करावी. विठ्ठल अनेक विद्वान लोक, उत्तम उत्तम ज्ञानी पंडित विद्वान लोक अभंगावरती चिंतन करतात छानपैकी. प्रत्येकाच्या बुद्धीच्या लेव्हलप्रमाणे जो तो आपला आपले विचार मांडतो. या ठिकाणी मी पण माझ्या थोड्याशा अल्पशा ज्ञानाप्रमाणे तुमच्यापुढे चिंतन मांडण्याचा प्रयत्न करतो. अभंग अतिशय सुंदर आहे. मी 2 दृष्टीने या अभंगाकडे पहा असं सांगितलं. एक आहे प्रार्थना आणि दुसरा आहे भगवंताचं भक्त वात्सल्य. हे 2 विषय घेऊन पुढे चालायचं आहे आपल्याला. अभंग असा आहे, भागल्यांचा तू विसावा. स्वर तरी धरा, चला कमी स्वर धर. भागल्यांचा तू विसावा देवा. या प्रपंचामध्ये थकलेले भागलेले जे आहेत ना, हो श्रमलेले दमलेले, त्यांचा तू विश्रांती स्थान आहेस.
प्रपंच करताना सुद्धा मनुष्य थकतो, दमतो, भागतो आणि परमार्थ करताना सुद्धा माणसाला थकवा येतो. दोन्ही दृष्टीने या संसारामध्ये जेवढे जेवढे जीव आहेत, प्रपंच करणारे असू देत, परमार्थ करणारे असू देत, या सर्वांचं देवा तुम्ही विश्रांती स्थान आहात. भागल्यांचा तू विसावा. मी तुमच्या नावावरनं लिंबलोण उतरून टाकतो, कारण तुमचं नामच जगाचं श्रम हरण करणारं आहे. लक्षात घ्या, भगवंताचं नाम म्हणजे जगाचं श्रम हरण करणारं साधन आहे. विठ्ठल विठ्ठल त्याच्यामुळे त्या नावावरनं मी लिंबलोण उतरून टाकील. लिंबलोण उतरवणे हा मराठीतला वाक्प्रचार आहे आणि त्याचा अर्थ असा आहे की दृष्ट काढून टाकणे. एखादी गोष्ट ज्या वेळेला खूप चांगली असते, सुंदर असते, त्यावेळेला बहुतेक वेळेला आपल्याला काय करावं लागतं, तिला नजर लागू नये म्हणून दृष्ट काढून टाकावी लागते. तसं भगवंताच्या नामावरनं, भगवंतावरनं दृष्ट काढून टाकावी, नजर काढून टाकावी. लक्षात घ्या. करीन नावा लिंबलोण. देवा तुम्ही कसे आहात? हो, पहिल्यांदा म्हटलंय तुम्ही परमानंदा, नंतर म्हटलंय तुम्ही पुरुषोत्तमा. दोन्ही संबोधन आहेत. लक्षात घ्या, भगवंताला 2 नावाने संबोधलेलं आहे. तुम्ही परमानंद आहात. तुम्ही या संपूर्ण विश्वाला परम म्हणजे श्रेष्ठ दर्जाचा आनंद देता. याच्यापेक्षा आनंदच नाही जास्त, कारण परमानंद म्हणजे भगवंत स्वतः परमानंद आहेत, सच्चिदानंद आहेत. त्याच्यामुळे या संपूर्ण विश्वाला तुम्ही परम म्हणजे श्रेष्ठ दर्जाचा आनंद देणारे परमानंद आहात. आणि तुम्ही कसे आहात? पुरुषोत्तम आहात. हो, जगामध्ये पुरुष अनेक आहेत, पण त्या सर्वांमध्ये तुम्ही उत्तम पुरुष आहात. लक्षात घ्या, परमानंदा पुरुषोत्तमा. तुम्ही काय करा? माझ्या श्रमांचं हरण करा. हरी या श्रमापासून. हरी याचा अर्थ हरण करा. या अर्थाने हरी या श्रमापासून माझ्या श्रमांचं, माझ्या कष्टांचं तुम्ही हरण करा. हो देवा, तुम्ही या संपूर्ण सृष्टीचा भार वाहता, त्रैलोक्याचा भार तुम्ही वाहता. मग माझ्यासारख्या अनाथाचा तुम्ही जर अंगीकार केला तर तुम्हाला काही जास्त ओझं होणार नाही. अनाथांचा अंगीकार करिता भार न मानसी. परमानंदा पुरुषोत्तमा हरियाश्रमापासून. तुका म्हणे इच्छा पुरे ऐसी धुरे हे विठ्ठले. परमानंदा पुरुषोत्तमा हरियाश्रमापासून. देवा, हो, जगामध्ये माणसाच्या इच्छा पूर्ण करणाऱ्या अनेक वस्तू आहेत. कल्पतरू आहे, कामधेनू आहे, चिंतामणी आहे, अनेक आहेत. परंतु या सर्वांमध्ये तुम्ही सर्वांच्या इच्छा पूर्ण करणाऱ्यांमध्ये अग्रभागी म्हणजे धुरेचे आहात. धुरे म्हणजे अग्रभागी असलेले. हो, सगळ्या ज्या इच्छा पूर्ण करणाऱ्या वस्तू आहेत त्याच्यामध्ये परमात्मा अग्रस्थानी आहे. म्हणून तुका म्हणे इच्छा पुरे ऐसी धुरे हे विठ्ठले. परमानंदा पुरुषोत्तमा हरियाश्रमापासून. या झाल्या अभंगाच्या ठळक बातम्या. अब समाचार विस्तार से चॅनल नंबर 2 पे. सगळ्यांनी लक्ष द्या. तिकडे मागे लांब लांब जे बसलेले आहेत श्रोते, माता भगिनी, हां, कोणी पायात चप्पल घालून ऐकू नका. हां, विठ्ठल विठ्ठल ही एक प्रार्थना आहे. मी सुरुवातीलाच सांगितलं, अभंगाच्या मुद्द्यांना सोडून बोलायला आपल्याला वेळच नाही शिल्लक. त्याच्यामुळे मी अगदी मुद्दे तुमच्या पुढे मांडतो. ही एक प्रार्थना आहे आणि प्रार्थना आपल्या जीवनामध्ये अत्यंत महत्त्वाची आहे. हिंदू असो, मुसलमान असो, ख्रिश्चन असो, शीख असो, कोणी असो, प्रत्येक व्यक्ती आपल्या जीवनामध्ये प्रार्थना केल्याशिवाय राहत नाही. शीख मनुष्य असेल तर तो त्या मंदिरात जाईल आणि तिथे जाऊन तो काय करील? त्यांच्या सद्गुरूंची प्रार्थना करील. मुसलमान असेल तर मशिदीत जाईल, अल्लाची इबादत करील, प्रार्थना करील. ख्रिश्चन असेल तर चर्चमध्ये जाईल आणि येशूची काय करील? प्रार्थना करील. तसं आम्ही सर्व मंदिरात जावो न जावो, परंतु रोज प्रार्थना केल्याशिवाय राहत नाही. प्रार्थना अनन्यसाधारण महत्त्वाची आहे. प्रार्थना ही परमात्म्याच्या अत्यंतिक जवळ जाण्याचं एक महत्त्वाचं साधन आहे. महत्त्वाचे मुद्दे.
प्रार्थना ही भगवंताशी अंतरंग संवाद करण्याचं साधन आहे. आपल्या मनातला भाव आपण देवाशी प्रार्थनेच्या माध्यमातून बोलू शकतो. आपलं दुःख हरण करण्याचं साधन म्हणजे प्रार्थना आहे. कधी तुमच्यावरती संकट येऊ द्या, दुःख येऊ द्या, कसाही प्रसंग येऊ द्या, तुम्ही देवाची प्रार्थना केली ना की तो धावत येतो तुम्हाला संकटातून असे अनेक प्रमाण आहेत. लक्षात घ्या. तात्पर्य काय की प्रार्थनेशिवाय आमचं जीवन अपूर्ण आहे. कोणी कितीही श्रीमंत, गर्भ श्रीमंत असू द्या, त्याला कधीतरी देवाच्या पुढे नाक रगडावं लागतं. कितीही गरीब असू द्या, हो, त्याच्या पुढे पण नाक रगडावं 5 वर्षांनी आहे की नाही. हो, प्रत्येकाला आहे. इतरांच्या पुढे शरणागती पत्करणं, नाक रगडणं, शरण जाणं, प्रार्थना करणं. प्रार्थना फार महत्त्वाची आहे. आठवा आपले लहानपणचे दिवस जराशे. आपण शाळेत होतो. खाकी हाफ पॅन्ट, पांढरा शर्ट, इनबिन करून ग्राउंडवरती उभे. मग ते पीटीचे शिक्षक सांगायचे 1 हाताचं अंतर घ्या. मग सगळ्यांनी 1 हाताचं अंतर घ्यायचं आहे की नाही. जोडा, हात जोडायचे. मध्यम धरा. आता कोणाला सांगू. काळी 4 धरा, काळी चार. हां, आताही का. येस, काळी 4 म्हटलं किंवा मध्यम म्हटलं की असं विठ्ठल 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 विठ्ठल. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. जयांना कोणी ना जगती तयाचे अंतरी धरती तयाचा ऊन सुख व्हावे जगाला प्रेम अर्पावे. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. सगळ्यांची ही प्राथमिक शाळेतली पाठ असलेली प्रार्थना आहे. लक्षात. मग प्राथमिक शाळा संपली, आम्ही हायस्कूल लेवलही संपवलं, मग आम्ही ज्युनियर कॉलेजला आलो. पण तिथे खमक्या हेडमास्टर नाही का, त्यांनी पुन्हा ग्राउंडवरती उभं करावं. 11वी 12वीचे अगदी TY BCom पर्यंतचे विद्यार्थी सगळे ग्राउंडवरती उभे. हो, मग त्याने म्हणा चला प्रार्थना म्हणा. नमस्कार माझा या ज्ञान मंदिरा. सत्यं शिवं सुंदरा. सत्यं शिवं सुंदरा. सत्यं शिवं सुंदरा. सत्यं शिवं सुंदरा. शब्दरूप शक्ती दे भावरूप भक्ती. शब्दरूप शक्ती दे ध्यानरूप भक्ती. प्रगतीचे पंख दे चिमण पाकरा. चिमण पाकरा ज्ञान मंदिरा. सत्यं शिवं सुंदरा. सत्यं शिवं सुंदरा. सत्यं शिवं सुंदरा. सत्यं शिवं सुंदरा. तुम्ही म्हणाल तुम्ही काय इथं शाळा भरवली का. हे फिलिंग आहे आपलं. लक्षात. च्या माध्यमातून आपण त्या सर्वोच्च परमात्म्याची काय करतो, विनंती करतो. आम्हाला काय दे, काय नको, आमच्या जीवनातलं काय नाहीसं कर, काय आमच्या जीवनात दे. हे सगळं त्या प्रार्थनेतून आपण देवाच्या पुढे आत्मनिवेदन करतो. लक्षात घ्या. बरं, हे फक्त शाळेतच आहे असं नाही. मग आम्ही पुढे मोठे झालो, लग्न कार्य झालं, प्रपंचाला लागलो आणि आम्हाला भजनाची आवड निर्माण झाली. मग आम्ही भजनात जाऊन बसायला लागलो. तर तिथे आमचे तुकोबा पुढे आले. तुकोबांनी सांगितलं भजन झालं का सगळं. म्हटले झालं. मग आता शेवटी काय म्हणायची आहे, प्रार्थना मध्यममध्ये म्हणायची. वाजवा वाजवा वाजवा. आमचं ना त्या डोंबाऱ्याच्या खेळासारखं आहे. त्याचं डोलकं वाजलं तर उड्या मारता येतात आहे की.
पद्मनाभा नारायणा 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 श्री अनंता मधुसूदना श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा पद्मनाभा नारायणा पद्मनाभा नारायणा पद्मनाभा नारायणा नारायणा. आहे ना वारकरी भजनात प्रार्थना. भजन संपलं की श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा आहे ना प्रार्थना आहे आमची. बरं एवढ्याने भागत नाही हो. तुकोबांनी प्रार्थना शिकवली, माऊली कशी काय मागे राहतील. त्यांनी पण सांगितलं आता विश्वात्मके ही तो वैश्विक स्तरावरची प्रार्थना आहे, लक्षात घ्या. संपूर्ण विश्वाला पुरून राहील. युनोचं राष्ट्रगीत होईल एवढं सामर्थ्य पसायदानामध्ये, लक्षात घ्या. वैश्विक प्रार्थना आहे. तात्पर्य काय, आम्ही आमच्या जीवनामध्ये अगदी शालेय स्तरापासून तर म्हातारे कोतारे होईपर्यंत नेहमी प्रार्थना म्हणत आलो किंवा म्हणत आहोत. प्रार्थनेशिवाय आमचं जीवन परिपूर्ण नाही. तसं तुकोबरायांनी या ठिकाणी या अभंगामध्ये भगवंताची प्रार्थना केली. हो देवा, हो तू सगळ्या थकल्या भागलेल्या जीवांचं विश्रांतीस्थान आहेस. हो आणि काय कर, या श्रमांचं हरण कर. हे श्रम नाहीसे कर, लवकर कर. आम्ही घड्याळाकडे पाहणार नाही, लवकर श्रम हरण कर. समझने वाले समझ जाएंगे, है की नाही. कधी कधी मोघम बोलावं लागतं, आहे की नाही. इकडं लक्ष द्या. तेव्हा ही अशी सुंदर प्रार्थना आहे. आणि श्रमाचा विचार करायला गेलं तर माणसाला जन्मापासून काय आहेत, जन्माच्या आधीपासून श्रम आहेत, कष्ट आहेत. प्रत्येकाला कष्ट आहे, प्रत्येकाला श्रम आहेत. कीर्तनामध्ये चिंतनच झालं पाहिजे महाराज. सासू जावयाच्या गोष्टी सांगून टाईमपास करायचा, कारण त्या अभंगावरती चिंतनाला वेळ पुरत नाही. तर सासू जावई आणायचे कशाला मधून, लक्षात घ्या. सांगणाऱ्याने सांगू नये आणि ऐकणाऱ्याने ऐकू नये. बैस खाली, आम्हाला घरोघर माहिती सासून जावई. या अभंगामध्ये मनुष्य जीवनाला असलेले कष्ट नाहीसे झाले पाहिजे. याच्याकरता मनुष्याने परमात्म्याची केली पाहिजे प्रार्थना. आणि ती प्रार्थना परमात्म्याची केली की तो आपल्याला विश्रांती दिल्याशिवाय राहत. भागल्यांचा तू विसावा. मला स्वर फार गरजेचा आहे. तुम्ही धरून ठेवा ना स्वर, दोन धरून ठेवायचं. आपलं म्हणणं झालं की लगेच असं असं. भागल्यांचा तू विसावा. विसावा म्हणजे विश्रांती. विसावा म्हणजे काय, विश्रांती. माणसाला संसारामध्ये विश्रांती मिळते का हो? तुम्ही बोलत चला बरं का, ओळख पळख नसली तरी आपला आवाज. विश्रांती मिळते का मरेपर्यंत? कोणाला विश्रांती मिळेल त्याने हात वर करा. 1,00,000 रुपये बक्षीस माझ्याकडून लगेच. कोणाला विश्रांती मिळाली? आम्हाला जन्मापासून तर या क्षणापर्यंत विश्रांती मिळाली नाही. आमच्या संतांचे सुद्धा उद्गार तेच आहेत. विश्रांती नाही कोठे रात्र दिवस संसार दुःख मूळ चोहीकडे. विश्रांतीच नाही आम्हाला. आम्हाला विश्रांतीच नाही. आम्हाला विश्रांती मिळते ना. कधी मिळते माहिती की तुम्हाला? कधी मिळते विश्रांती? चौघांच्या खांद्यावर करकचून आवळून बांधला निघाला की स्मशान असं नजरेच्या टप्प्यात येतं. आणि त्या स्मशानाच्या 5-50 फूट अलीकडे एक विश्रांती ओटा असतो. त्याला विश्रांती कट्टा म्हणतात. काय म्हणतात? विश्रांती आहे का तुमच्याकडे? आहे ना. भागाभागात पद्धत आहे म्हणून विचारतो. आमच्याकडे माणसांना मेल्यावर जाळतात, तुमच्याकडे काय? विश्रांती कट्टा आहे. कोणाला विश्रांती? मेलेल्या माणसाला. कोणाला विश्रांती?
मेलेल्या माणसाला. हो, ते खांदेकरी असतात, ते त्या ओट्यापर्यंत येतात, खांद्यावरचं ते प्रेत काढतात आणि त्या ओट्यावरती ठेवतात. ते चांगलं करकचून आवळलेलं असतं, म्हणजे विश्रांती देण्याची चांगली पद्धत आहे ना. आधी आवळायचा चांगला आणि मग तिथे विश्रांती ओट्यावरती घे भाऊ विश्रांती घे, आहे की नाही. मग तिथे त्याच्या त्या पांढऱ्या फडक्यामध्ये भात गुंडाळलेला असतो, असा टोकाला एका कोपऱ्याला तो तिथे ठेवायचा, असा सोडायचा तो भात. की नाही, कशा करता, खात जागा. तुला पुढच्या वाटेला जायचंय ना, काय करत जा, खात खात जा. लक्षात घ्या. मला असं सांगा, ज्या प्रेताला विश्रांती दिली जात आहे त्या प्रेताला आपल्याला विश्रांती दिली जात आहे हे कळतं का? आतापर्यंत कोणतं प्रेत असं उठून बसलं का की थँक्यू? नाही, अपवाद सोडून द्या. संतांची इथे घ्यायचे नाही विचार. असं भांडं फोडू नका तुम्ही. विठाला 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 विठला 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 विठला. आपल्या मुद्द्याला अनुसरून बोलतोय मी. कोणतंही प्रेत आतापर्यंत म्हटलं नाही थँक्यू. आणि जर प्रेत उठून बसलं आणि थँक्यू म्हणायला लागलं, खांदेकरी थांबतील का? सगळे पळतील ना. हो, मग मला असं सांगा, विश्रांती प्रेताला का खांदेकऱ्यांना? नाही, सकाळपर्यंत सांगा, काही घाई नाही. विश्रांती कोणाला? खांदेकऱ्यांना. उजव्या बाजूला असतील तर डाव्या बाजूला जातात, डाव्या बाजूला असतील तर उजव्या बाजूला येतात, पुढे असतील तर मागे, मागे असतील तर पुढे. आणि त्यातल्या त्यात ऐवज माझ्यासारखा असतात, नक्कीच विश्रांती. विठ्ठल विठला 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 विठला. ज्यांचं माझ्या शब्दाकडे लक्ष नव्हतं त्यांना धन्यवाद. ते त्या प्रेताला म्हणजे त्या माणसाला मरेपर्यंत विश्रांती नाही. लक्षात घ्या, आमच्या संतांना विश्रांती मिळाली. हो, आमच्या तुकोबरायांचे उद्गार आहेत. आता निश्चिंतीने पावलो विसावा, आता निश्चिंतीने पावलो, आता निश्चिंतीने पावलो विसावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा. कुंडलिया धावा धावा धावा, कुंडलिया धावा कृष्णेची या, कुंडलिया धावा कृष्णेची या. आता निश्चिंतीने पावलो विसावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा. तुकोबरा म्हणतात, आता निश्चिंतीने पावलो विसावा. संतांना लासी दाव्याने प्रसूत झाली, येताची कर्म झाड तुझी मान अडकली. डॉक्टर सांगतात, आता एक तर पोरगं वाचेल नाही तर आई वाचेल, तुला कोण पाहिजे आहे? तो म्हणतो मला दोन्ही पण पाहिजे. आहे की नाही, पोरगं पण पाहिजे आणि आई पण. हो, जन्माला येण्यापासून कष्ट जीवाच्या मागे लागलेले आहेत. मग या कष्टातून जर मुक्ती पाहिजे असेल तर तो जीव सुद्धा देवाची काय करतो? हो, एक वेळ करिया दुःखा प्रार्थनाचे. प्रत्येक ठिकाणी तुम्ही नीट विचार करा, प्रार्थनाचे. अभंगाकडे या दृष्टीने जर पाहिलं तर आपल्याला अभंग खूप आवडायला लागतात. लक्षात घ्या, त्याच्याकरता अभंगाकडे प्रेमाने पाहावं, विचार करून पाहावं. हो, तो जीव जन्माला येतानाच, हो, आठवीन पाय हा माझा रात्र ही दिवस पांडुरंगा, तिथेच प्रार्थनेला सुरुवात होते. लक्षात घ्या, म्हणजे आमच्या जीवनात प्रार्थनेला सुरुवात मातेच्या उदरातून बाहेर येण्यापासूनच सुरू होते. हा महत्त्वाचा भाग आहे. त्याच्यामुळे अभंग चिंतन करताना सखोल अशा प्रकारचं चिंतन होणं महत्त्वाचं आहे. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, हे सगळे जे थकलेले भागलेले जीव आहेत ना, या सगळ्यांचं तू विश्रांती स्थान आहे. मग ते थकणं, ते भागणं, ते श्रमणं प्रापंचिक असेल किंवा पारमार्थिक असेल. बरं, हा शब्दसुद्धा सापेक्ष आहे. लक्षात घ्या, विश्रांती हा शब्द काय आहे? सापेक्ष आहे. मला सांगा, हे टाळकरी उभे आहेत सगळे, इकडे लक्ष देऊ नाही का? हे सगळे टाळकरी उभे आहेत. या उभा राहणाऱ्या टाळकऱ्यांना विश्रांती काय आहे? फार अवघड नाही ना.
या सगळ्या उभ्या राहिलेल्या टाळकऱ्यांना समजा मी 2-4 तास 5 तास पहाटपर्यंत उभंच ठेवलं असं, हां, यांना विश्रांती काय असेल? यांना विश्रांती काय असेल? खाली बसणं. उभं राहणाऱ्या माणसाला खाली बसणं ही काय आहे? खाली बसणं ही काय आहे? काही तर म्हणतील बुवा केव्हा सोडतो कळलं की नाही? आणि म्हणून ज्ञानेश्वर माऊली झालं ना की त्यांना इतका आनंद होतो, जसं ते शाळेतल्या पोरांची सुट्टी होते ना तसा आनंद टाळकऱ्यांना होतो बघा. हो, म्हणजे उभं राहणाऱ्या टाळकऱ्यांना खाली बसणं ही काय आहे? विश्रांती. म्हणजे खाली बसणं ही काय आहे? खाली बसणं ही काय आहे? म्हणजे आता तुम्ही काय घेताय? तुम्ही काय घेताय आता? ही विश्रांती घेताय. मग बसा पाठपर्यंत असेच. असं आहे का? नाही. आता तुम्ही 1.5-2 तासानंतर पाय एकदा असा एकदा तसा, आहे की नाही? खाली बसलेल्या माणसांना उभं राहणं ही काय आहे? विश्रांती. म्हणजे उभं राहणाऱ्या माणसाला बसणं विश्रांती आणि बसणाऱ्या माणसाला उभं राहणं विश्रांती. पळणाऱ्या माणसाला थांबणं ही काय आहे? आणि सतत एकाच जागी थांबलेलं आहे त्याला चालणं ही काय आहे? विश्रांती आहे. लक्षात घ्या, विश्रांती शब्द सापेक्ष आहे. आमच्या माता मावल्यांना विश्रांती कुठे संसारात मिळत नाही. मिळते का कुठे विश्रांती? मिळते ना. हो, माहेरी गेले की काय मिळते? विश्रांती. त्या माता मावल्या माहेरी गेल्यानं की मग त्यांची आई सांगते, हे बघा तिने थकलेली भागलेली राहते, सासूरवाडी तिला फार कष्ट पडतात, ती आता आली ना 4 दिवस विश्रांती घ्यायला, हां, तर तिला आता तुम्ही काय करा, अजिबात डिस्टर्ब करू नका. ती सकाळी 9ला उठली तरी हरकत आणि 10ला उठली तरी हरकत. 10ला ती उठली की पहिल्यांदा चहाचा कप आणि पोह्याची डिश. कोणाला? कोणाला? हां, माहेरी आलेल्या स्त्रीला, माहेर वासनीला. का? सासरी पडलेले कष्ट आणि त्याचा परिहार म्हणजे माहेरी मिळणारी विश्रांती, आहे की नाही? म्हणजे सासूर वासनीला माहेर हे विश्रांती स्थान आहे. आपल्याला सर्वांना विश्रांती स्थान आहे, कारण आमचं सुद्धा माहेर आहे. माझे माहेर पंढरी भी बरे चातुरी आहे, भी बरे चातुरी आहे, भी बरे चातुरी माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी आहे, भी बरे चातुरी आहे, भी बरे चातुरी. बाप आणि आई, बाप आणि आई माझी विठ्ठल रखुमाई, माझी विठ्ठल रखुमाई, माझी विठ्ठल रखुमाई माझे माहेर पंढरी आहे, भिवरे चातुरी आहे, भिवरे चातुरी आहे, भिवरे चातुरी. याचा अर्थ असा होतो की आम्हाला सर्वांना विश्रांती स्थान काय आहे? पंढरी. आणि पंढरीला उभा आहे पांडुरंग. भागल्यांचा तू विसा. हो, पंढरीला जाणारा वारकरी पंढरी जवळ आली ना, तुका म्हणे धावा, आहे पंढरी विसावा. सगळ्या जीवाचं विश्रांती स्थान म्हणजे आमचा परमात्मा आहे, लक्षात घ्या. पण जगाचं काम करून करून परमात्म्याला सुद्धा श्रम होतात, तो सुद्धा थकतो, तो सुद्धा भागतो, त्याला सुद्धा विश्रांती घ्यावीशी वाटते. संतांना विश्रांती घ्यावीशी वाटते, देवाला विश्रांती, आणि जीवाला तर घ्यावीशीच वाटते. लक्षात घ्या, प्रत्येकाला विश्रांती घ्यावीशी वाटते. हो, मग देवाला विश्रांती घ्यायची ना, मग नामदेव महाराज सांगतात, नामा म्हणे देवा चला तया ठाया, नामा म्हणे देवा देवा चला तया ठाया, नामा म्हणे देवा चला तया ठाया, नामा म्हणे देवा चला तया ठाया. विश्रांती घ्यावया, विश्रांती घ्यावया, कल्पवारी कल्पवारी हरी पौराणिक
चितांचा चित भेटी मेळा चौऱ्याऐंशी चितांचा चित भेटी मेळा. सिंगल घ्यायचं पुढे चालायचं आहे कारण टाइम इज मनी आणि नो मनी सो ताना तानी आहे की नाही. हो नामा म्हणे देवा विश्रांती पाहिजे ना चला तया ठाया कुठे दैवताचे नाव सिद्धेश्वर तिथे चला विश्रांती घ्यायला. म्हणजे संतांच्या ठिकाणी देवाला विश्रांती प्रत्येकाला विश्रांती आहे. हो जीवाला देवाच्याही ठिकाणी विश्रांती आहे आणि जीवाला संतांच्याही ठिकाणी विश्रांती आहे ना. प्रमाण विश्रांतीचा ठावो पायी संतांची या वावो नेगे माझी वाचा तुटी वाचा नेगे माझी वाचा तुटी वाचा तुटी. विश्रांतीचा ठाव पाय संतांची भाव नेगे माझी वाचा तोटी वाचा तोटे नेगे माझी वाचा तोटी. महालाभ महालाभ मुखासाठी महालाभ मुखासाठी महालाभ मुखासाठी नेगे माझी वाचा तुटी महालाभ मुखासाठी महालाभ मुखासाठी नेगे माझी वाचा तुटी. विश्रांतीचा ठाव पायी संतांची या वाव वाव म्हणजे जागा. संतांच्या जवळ विश्रांतीसाठी जागा आहे. संत जीवाचं विश्रांती स्थान संत देवाचं पण विश्रांती स्थान. देवाजवळ जीवाने जावं विश्रांती मिळाल्याशिवाय राहत नाही. खूप प्रमाण आहे पण प्रमाणाने पाठांतर कळतं. आपल्याला पुढे चिंतन करायचं लक्षात घ्या. तरी एक शेवटचं प्रमाण हो कारण मोह होत नाही चांगले गाणार आहेत म्हणून आहे की नाही. एकदा परमात्म्याच्या जवळ गेलं ना हो काय होते अवस्था. भाग गेला भाग गेला भाग गेला क्षीण गेला भाग गेला भाग गेला भाग गेला भाग गेला भाग गेला भाग गेला जीवन गेला भाग गेला भाग गेला भाग गेला जीवन गेला. अवघात झाला आनंद भिंपलास अवघा झाला भाग गेला भाग गेला भाग गेला जीवन गेला भाग गेला भाग गेला भाग गेला जीवन गेला. देवाच्या पायाजवळ गेलं ना की भाग गेला. भाग म्हणजे थकवा. भाग म्हणजे काय थकवा. हो भाग गेला क्षीण गेला अनंत जन्मीचे विसरलो दुःख. बरीच प्रमाण आहेत लक्षात घ्या. तात्पर्य काय की परमात्मा जीवाचं विश्रांती स्थान आहेत. हा आशय जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या चरणात. भागलंता तू विसावा 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 भागलंता तू विसावा
भागलांचा तू विसावा भागलांचा तू विसावा भागलांचा तू विसावा भागलांचा तू विसावा भागलांचा तू विसावा भागलांचा तू विसावा भागलांचा तू विसावा करीन गावा निंबलोण करीन गावा निंबलोण हे करीन गावा निंबलोण निंबलोण परमानंद पुरुषोत्तमा परमानंद पुरुषोत्तमा हा परमानंद पुरुषोत्तमा परमानंद पुरुषोत्तमा देना सुंदर चाल, सुंदर आवाज, गोड आवाज एकदम. भागल्यांचा तू विसावा करीन नावा लिंबलोण. देवा तुमच्या नावावरनं मी लिंबलोण उतरून टाकेल, तुम नजर काढून टाकेल. देवाला सुद्धा नजर लागते की नाही? हं? म्हणून सकाळी सकाळी काकड आरतीत सुद्धा त्याची काय केली जाते? नजर काढली जाते. वेगे लिंबलोण करा दृष्ट होईल तयास. आहा त्याला नजर लागते. तो अतिशय सुंदर आहे. हो, तो सुंदर आहे, सुकुमार आहे, राजस आहे ना, त्याला नजर लागते. आणि या संपूर्ण जगताचं आनंद देण्याचं एक स्थान म्हणजे आमचा परमात्मा आहे. अभंगाचा दुसरा चरण. परमानंद पुरुषोत्तमा परमानंद पुरुषोत्तमा परमानंद पुरुषोत्तमा परमानंद पुरुषोत्तमा हरि आश्रमा पातोने हरि आश्रमा पातोने परमानंद पुरुषोत्तमा हो परमानंद पुरुषोत्तमा. परमात्मा जगताला परमानंद देतात. लक्षात घ्या, परम म्हणजे श्रेष्ठ, श्रेष्ठ दर्जाचा आनंद देणारे फक्त परमात्मा आहे, बाकी दुसरे नाही कोणी. हो, बघा तुम्ही, तो मथुरेत कारागृहात जन्माला आला, वसुदेव देवकीला काय दिला? परमानंद दिला. तो तिथून निघाला, गोकुळात आला आणि समस्त गोकुळवासियांना काय दिला? परमानंद दिला. नंद यशोदेला परमानंद, गोपाळांना परमानंद, गवळणींना परमानंद, गायींना परमानंद, गायींच्या वासरांना परमानंद, हो, दुष्टांना परमानंद, सृष्टांना परमानंद, ऋषीमुनींना परमानंद, सिद्ध साधकांना परमानंद, प्रत्येकाला परमानंद गोकुळात असताना. लक्षात घ्या, गोकुळात परमात्मा 11 वर्ष वयापर्यंत होते. तिथून ते मथुरेत गेले, 14 वर्ष राहिले. सगळ्या मथुरावासियांना काय दिला? परमानंद दिला. उग्रसेनाला परमानंद, वसुदेव देवकीला पुन्हा परमानंद, सगळ्या मथुरावासियांना परमानंद. तिथून त्याने मथुरा सोडली, पुढे 100 वर्ष ते द्वारकेत राहिले. किती वर्ष द्वारकेत राहिले? 100 वर्ष. आणि सगळ्या द्वारकावासियांना काय दिला? परमानंद दिला. त्याच्यानंतर ते आयुष्याच्या थोड्याशा उताराला लागल्यानंतर कुरुक्षेत्रावरती आले आणि कुरुक्षेत्रावरती अर्जुनाला गीतेचा उपदेश करून काय दिला? परमानंद दिला. लक्षात घ्या, म्हणून गीता ही परमानंद देणारी आहे. लक्षात घ्या, कारण गीता ही साक्षात भगवंताची मूर्ती आहे. हो, म्हणून वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरु. संपूर्ण जगताला परमानंद देणार आहे. म्हणून परमानंदा. आणि कसे आहात तुम्ही? पुरुषोत्तम आहात, उत्तम असे पुरुष आहात. हो, जगामध्ये एकच पुरुष, उत्तम पुरुष म्हणजे परमात्मा. हो, तसे आपण पुरुष नाहीच. शास्त्रीय दृष्ट्या जर विचार केला तर आपण फक्त दाढी मिशा आहे म्हणून पुरुष.
बाकी तसे आपण पुरुष नाही शास्त्रदृष्ट्या जर विचार केला तर. कारण पुरुष म्हटलं की स्वातंत्र्य हे पहिलं लक्षण येतं. पुरुषाला काय असतं? स्वातंत्र्य असतं, कार्य करण्याचं स्वातंत्र्य. हो, आता मला सांगा, आपण पुरुष आहोत हे सिद्ध करावं तर आपल्याला कुठेही स्वातंत्र्य नाही ना. आपल्याला जन्माला यायचं स्वातंत्र्य. हां, जर आम्हाला जन्माला यायचं स्वातंत्र्य आलं असतं धीरूभाई अंबानी, टाटा, बिर्ला यांच्या घरात जन्माला आलो असतो, पण ते आम्हाला स्वातंत्र्य नाही. बरं, दुसरी गोष्ट, केव्हा यायचं आणि केव्हा जायचं याचंही स्वातंत्र्य नाही. बरं, कोणाशी लग्न करायचं हे पण स्वातंत्र्य. ती चांगली निघाली बाई आता ठीक, नाही तर ब्रह्मानंदम. लक्षात घ्या, आपल्याला ते स्वातंत्र्य नाही. मुलं बाळं होतील का नाही याची गॅरंटी नाही, म्हणजे ते पण स्वातंत्र्य नाही. केव्हा गचकणार याचंही स्वातंत्र्य. आपल्याला कोणतंच स्वातंत्र्य नाही. लक्षात घ्या, मग जर आम्हाला स्वतंत्र नसेल, आम्हाला स्वातंत्र्य नसेल आणि आम्ही जर परतंत्र असू तर आम्हाला पुरुष म्हणता येणार नाही. याचं प्रमाण मी देत नाही, संत देतात. लक्षात घ्या, तुकोबराय तर म्हणतात मी स्वतः संतांची कन्या आहे. लाडकी लेख मी संतांची, लाडकी लेख मी संतांची, लाडकी लेख मी संतांची, लाडकी लेख मी संतांची. मजवरी कृपा बहुतांची, मजवरी कृपा बहुतांची, लाडकी लेख मी संतांची, लाडकी लेख मी संतांची. प्रमाण म्हणून सांगितलं फक्त. लाडकिले कमी संतांची, फार सुंदर सुंदर चाली त्याला. लाडकिले कमी संतांची, हो लाडकिले कमी संतांची, मजवरी कृपा बहुतांची. बरं, आमचा असा हे होतं ना, म्हणजे अडचण येते आम्हाला गावं ना, तर ज्यांना गाणं आवडत नाही काय कवर आहे की नाही, हा अनुभवून चाललंय, बरोबर आहे ना. आणि जर समजा गाणं नाही घेतलं तर हे काय म्हणतील, बुवाला गाताच येत नव्हतं, आहे की नाही. जरा प्रयत्न करतो, नाही तर तसा मी ताला सुरात नाही फारसा. विठ्ठल विठ्ठल. तात्पर्य काय आहे की आम्ही अपूर्ण आहोत आणि परमात्मा काय आहे, पूर्ण आहे. म्हणतो पुरुषोत्तम आहे. हो, जानाती पुरुषोत्तमम. 15व्या अध्यायामध्ये परमात्मा काय सांगतात, सगळं जग मला काय सांगतं, मी पुरुषोत्तम आहे. म्हणून परमानंदा पुरुषोत्तमा. आता एकच करणं बाबा, माझ्या श्रमांचा हरण करणं. अनाथांचा अंगीकार, अनाथांचा अंगीकार, अनाथाचा अंगीकार, अनाथाचा अंगीकार, अनाथाचा अंगीकार, अनाथाचा अंगीकार, अनाथाचा अंगीकार, अनाथाचा अंगीकार. करते वारण वार, करता मानिसे, करता वारण वार, करते वारण मानिसे. परमानंद पुरुषोत्तमा, परमानंद पुरुषोत्तमा, परमानंद पुरुषोत्तमा, परमानंद पुरुषोत्तमा. जगद्गुरु तुकोबराय अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात. मी एक्सप्रेस सोडली आता, इलाजच नाही आता काही, आहे की नाही. हो, अनाथांचा अंगीकार. देवा, अनाथ लोकांचा तुम्ही अंगीकार करायला तुम्हाला काही भार ओझं नाही. या संपूर्ण चराचराचं ओझं आणि भार तुमच्या खांद्यावर असेल तर त्या जगातलाच मी एक आहे. कैमुत्तिक न्यायाने जर विचार करायचा ठरला तर हाती के पाव में सबके पाव, आहे की नाही. या जगातलाच मी एक असल्यामुळे तुम्हाला माझा अंगीकार करणं काही भार ओझं होणार नाही. आणि परमात्म्याने अशा अनाथांचा अंगीकार केलेला आहे. अंगीकार ज्यांचा केला नारायण. प्रमाणाचं भलं मोठं लक्षात घ्या. हो, तात्पर्य काय आहे, परमात्मा अनाथांचा नाथ आहे आणि तो अनाथांचा अंगीकार करणारा आहे. लक्षात घ्या.
एकच उदाहरण देतो, पुढे चालतो. हो, आमच्या भारतामध्ये आताच्या काळातलं जे आसाम नावाचं राज्य आहे, आसाम, या आसामला पूर्वीच्या काळामध्ये प्रागज्योतिषपूर असं म्हणत असत. काय म्हणत असत? प्रागज्योतिषपूर. इकडं लक्ष द्या टाळकरी मंडळी. आणि प्रागज्योतिषपूरचा एक राजा होता, त्याचं नाव होतं भौमासूर. काय नाव होतं? भौमासूर. अतिशय कामी लंपट होता, लक्षात घ्या. कुठे एखादी सुंदर स्त्री नजरेला पडली की तिला उचलायचं ना आपल्या बंदीगृहात किंवा कारागृहात टाकायचं. अशा त्या भौमासुराने 16,100 संख्या नीट लक्षात ठेवा. हो, किती स्त्रिया? 16,100 निवडक सुंदर आपल्या कारागृहामध्ये टाकले, लक्षात घ्या. आणि नरक यातना भोगत होत्या. तो अतिशय कामी होता, लक्षात घ्या. भगवान श्रीकृष्णाने विचार केला की ही फाईल लवकर बंद केली पाहिजे. भगवंताने सत्यभामेचं सहकार्य घेतलं आणि आश्विन वद्य चतुर्दशीच्या दिवशी, ज्याला आपण दिवाळीतला नरक चतुर्दशीचा दिवस म्हणतो, त्या दिवशी भल्या पहाटे त्या नरकासुराच्या त्या प्रागज्योतिषपूरवरती हल्ला केला आणि प्रागज्योतिषपूरच्या त्या नरकासुराला मारून टाकला. त्या भौमासुराला मारला. आणि त्याला मारल्यानंतर लोकांनी आनंदोत्सव सुरू केला, दीपोत्सव केला, गोडधोड, चांगले चांगले कपडे, आनंदोत्सवाचं हे सगळं लक्षण आहे. गुदिया, पताका, तोरणे वगैरे वगैरे. आणि त्या 16,100 स्त्रियांना त्या भौमासुराच्या कैदेतून, नरकातून मुक्त केलं. तो दिवस म्हणजे नरक चतुर्दशीचा दिवस. आणि त्याच्यावरच्या विजयाचं प्रतीक म्हणून आपण दिवाळीच्या वेळेला त्या 4-5 दिवसामध्ये नरक चतुर्दशी साजरी करतो. मग मुलं विचारतात घरामध्ये, आई नरक चतुर्दशी का बरं साजरी करते? के नाही ती आयांना जर माहीत नसेल तर पोरांना कसं माहिती होईल? लक्षात. त्याच्यामुळे आयांनी पुराणं वाचावीत, त्याच्यातून चांगले चांगले संदर्भ घ्यावेत. नुसतंच मोबाईलच्या आहारी जाऊ नये, नाही तर सगळ्या जीवनाचा खेळ झाल्याशिवाय राहणार. आम्हाला माहितीच नाही 16,100 स्त्रिया कृष्णाने मुक्त केलेल्या आहेत. त्यांना सांगितलं, जा तुमच्या कोणी लग्न झालेल्यांनी सासरी जा, आणि ज्यांचं लग्न नाही झालं त्यांनी आईबापाच्या घरी जा. त्या गेल्या. इकडं लक्ष द्या. तुम्हाला कंटाळा नाही ना आला? नाही, पाठपर्यंत चालते, काय चालू द्या. इकडं लक्ष द्या. त्या 16,100 स्त्रिया कारागृहातून निघाल्या आणि ज्यांचं लग्न झालेलं होतं त्या सासरी गेल्या. पण सासरच्या लोकांनी सांगितलं, तुम्ही राक्षसाच्या तावडीत होती, तुला आम्ही घरात घेणार, तू कलंकित आहे. ज्यांचं लग्न झालेलं नव्हतं ते आईबापाच्या घरी गेले. आईबाप म्हटले, तू कलंकित आहे, तुला आम्ही घरात घेणार. किती हजार स्त्रियांचा प्रश्न निर्माण झाला? 16,100 स्त्रियांचा प्रश्न निर्माण झाला. आता यांचं करायचं काय? हो, त्यांच्यापुढे फक्त 2च पर्याय होते. पहिला पर्याय, ज्यांनी आपल्याला कारागृहातून सोडवलं त्याला शरण जायचं, आणि त्याने जर आपल्याला शरणागती दिली नाही तर तिथल्याच समुद्रामध्ये, म्हणजे द्वारकेच्या समुद्रामध्ये काय करायचं? आत्महत्या करून टाकायची. त्या पहिल्यांदा कृष्णाकडे गेल्या आणि कृष्णाला सांगितलं, बाबा अरे आता आम्ही अनाथ झालो, आम्हाला आई नाही, बाप नाही, बहीण नाही, भाऊ नाही, सासू नाही, सासरे नाही, पती नाही, आमचा कोणीही अंगीकार करायला तयार नाही. तू आमचा अंगीकार करतो? आम्ही अनाथ आहे. कृष्णाने सांगितलं, मी करतो तुमचा अंगीकार. त्या 16,100 स्त्रियांशी कृष्णाने विवाह केला. नीट ऐकून ठेवा. 16,100 स्त्रियांशी कृष्णाने काय केला? विवाह केला. विवाह केल्यामुळे त्या 16,100 स्त्रिया, हो, त्या कृष्णाच्या पट्टराण्या झाल्या. कोण झाल्या? पट्टराण्या झाल्या. आता कोणत्याही स्त्रीकडे परपुरुषाची वाकडी नजर पडणं शक्य नाही. त्या 16,100 स्त्रियांना अन्न, पाणी, निवारा, वस्त्र आणि मान सन्मान या सगळ्या गोष्टी त्या कृष्णाने दिल्या. हो, आणि 8 ज्या होत्या त्या त्याच्या लग्नाच्या होत्या, अष्टनायिका. म्हणून श्रीकृष्णाच्या बायकांची संख्या 16,108. आमच्यातले काही विद्वान, आमच्यातलेच भुईपोड, माहीत काहीच नसतं, हे तो बैलवेडा होता म्हणे, 16,108 बाया. एक तर घरी येऊन भांडायलाच लागला. मी आत्ता काय ऐकलं म्हणे, हरिकथा ऐकली. कळलं की नाही? आणि त्याच्यामध्ये असं लिहिलेलं होतं की श्रीकृष्णाने किती बायका केल्या? 16,108. मग मला असं सांग ना, मी 2-4 करू का? कळलं की नाही? पण ती मोठी हुशार होती. ती म्हटली, मी आत्ताच पांडव प्रताप ऐकून आले.
द्रौपदीने किती पती केले होते? मग मी 1-2 कलम वाढवायला काय हरकत आहे? गमतीचा भाग सोडून द्या, गमतीचा भाग सोडून द्या. पण आमचा कृष्ण हा स्त्रियांना सन्मान देणारा आहे. म्हणून 16,100 या त्याच्या पट्टराण्या आणि त्या सगळ्यांना त्यांनी सन्मान दिला. म्हणजेच या 16,100 स्त्रियांचा त्यांनी काय केला? अंगीकार केला. लक्षात घ्या. अनाथांचा अंगीकार हो करिता भार न मानसी. बरं एक या 2 आणि सर्वांचा सन्मान वाढवला. लक्षात घ्या. अनाथांचा अंगीकार करिता भार न मानसी. अशा प्रकारे देवा तुम्ही सर्वांच्या इच्छा पूर्ण करणाऱ्या ज्या ज्या वस्तू आहेत त्याचे तुम्ही अग्रस्थानी आहात. अभंगाचा शेवट. तू गाभारे इच्छा पुरे तू गाभारे इच्छा पुरे तू गाभारे इच्छा पुरे तू गाभारे इच्छा पुरे परमानंद पुरुषोत्तमा परमानंद पुरुषोत्तमा परमानंद पुरुषोत्तमा परमानंद पुरुषोत्तमा हरिया क्षमा हरियाश्रमा पातोनी हरियाश्रमा पातोनी पातोनी हरिया क्षमा पातोनी हरिया क्षमा पातोनी हरिया क्षमा पातोनी 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 परमानंद पुरुषोत्तमा परमानंद पुरुषोत्तमा सुंदर सुंदर अतिशय सुंदर चाल सुंदर मृदुंग वादन. आवरावं लागतं या लोकांना बरं का. गाणाऱ्याला वाटतं गातच राहावं आणि वाजवणाऱ्याला वाटतं वाजवतच आनंद ते तिचा मुकयासी वाचा असो.
असा हा आनंद आहे, हा इथे तुम्हाला मिळतोय सर्वांना. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात की तुका म्हणे इच्छा पुरे, सर्वांची इच्छा पूर्ण करणारे परमात्मा आहे. ऐसी धुरे म्हणजे अग्रस्थानी हे विठ्ठले. हो, तुका म्हणे आम्ही जी जी इच्छा करू ती ती कल्पतरू पुरविता. बरीच प्रमाणे जाऊ दे. आता महत्वाचा भाग असा की अशा प्रकारे या अभंगावरती अतिशय थोडंसं चिंतन मोजक्या शब्दात मी करण्याचा प्रयत्न केला. आता मी एक गोष्ट सांगणार म्हणजे आख्यान सांगणार आहे, पण तत्पूर्वी एकदा संप्रदायपूर्वक सर्वांनी भजन करायचंय. विठोबा रखुमाये हे विठोबा रखुमाये रखुमाये विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये विठोबा ऐसी कीर्तन मर्यादा ही संतांच्या घरची, म्हणून सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावी. लक्षात घ्या, असं कुठे लिहिलेलं असेल की सासू जावयाच्या गोष्टी सांगाव्या तर उद्यापासून मी ते सुरू करून दिलं आहे की नाही, पण असं काही कुठे लिहिलेलं मी वाचलेलं नाही. त्याच्यामुळे आपण भक्ती ज्ञानाच्या वैराग्याच्याच गोष्टी या कीर्तनामध्ये करायच्या आहेत आणि ही मर्यादा प्रत्येकाने पाळली पाहिजे. अनाथांचा अंगीकार करणारा परमात्मा, यासाठी मी हा दृष्टांत सांगत आहे. हे लक्षात घ्या, मी कथा का सांगितली, मी दृष्टांत का सांगितला हे आधीच समजलं पाहिजे. नाहीतर अभंगाचा आणि कथेचा काहीच संबंध नाही असं होता कामा नाही. अनाथांचा अंगीकार परमात्म्याने कसा केला, कोण होता अनाथ, कसा होता अनाथ, त्याने काय केलं आणि म्हणून परमात्म्याने त्याचा अंगीकार केला, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला कथेमध्ये पाहिजे आहेत. म्हणून एक छोटीशी कथा, एक 10-5 मिनिटाची, आपल्याला जेवढा वेळ आहे तेवढी पाहिजे. पंढरपूरपासून जवळच मंगळवेढा नावाचं गाव. मंगळवेढा भूमी ही संतांची भूमी. लक्षात घ्या, दामाजीबंत ठाणेदार मंगळवेढा, चोखोबाराय मंगळवेढा, संत श्रेष्ठ कान्होपात्रा मंगळवेढा, या संतांच्या रहिवासामुळे त्या नगरीला मांगल्याचा वेढा पडला, म्हणून नगरीचं नाव पडलं मंगळवेढा. हो, असं अजून काही परत कुठे पडलेलं दिसत नाही. एक मंगळवेढा नगरी. या मंगळवेढा नगरीमध्ये विठ्ठल गाणं, नृत्य आणि रूप असा त्रिवेणी संगम त्या श्यामेच्या जीवनामध्ये मतही नव्हती. लोक वेगळ्या नजरेने तिच्याकडे पाहिजे. तिला सन्मान नाही, आत्मसन्मान नाही. लक्षात घ्या, अशी जी श्यामा नावाची ती गणिका होती, तिच्या पोटी एक स्त्री रत्न जन्माला आलं. हो, श्यामेप्रमाणेच अतिशय रूपवान, सुंदर. हो, बाप कोण आहे अर्थातच माहिती नाही, पण आई मात्र श्यामा. आईचं रूप घेतलं आणि आईचे नृत्याचे वगैरे गुण सुद्धा तिच्यामध्ये आले. भांगेमध्ये जरी तुळस उगवली तरी ती पवित्र असते, उकिरड्यावर तुळस उगवली तरी ती कशी असते, पवित्र असते. तशी ही एका गणिकेच्या पोटी जन्माला आलेली मुलगी, पण वारकरी संप्रदायामध्ये तिला अनन्य स्थान मिळालेलं आहे. संत कान्होपात्रा असा आपण त्यांचा उच्चार करतो आणि त्यांना सन्मान देतो. लक्षात घ्या, एका गणिकेच्या पोटी जन्माला आलेली. हो, आणि आईने तिचं नाव ठेवलं कान्होपात्रा. तिचं नाव सुद्धा अतिशय सुंदर. कान्हो म्हणजे आमच्या वारकरी संप्रदायामध्ये कान्हो पांडुरंगाला म्हणतात, बरोबर नाही? कोणाला म्हणतात? हो, कान्होबा तुझी गोंगडी चांगली. लक्षात घ्या, विठाई किठाई माझी कृष्णाई कान्हाई, कान्होबा आहे तो. हो, आणि या कान्होबाच्या प्रेमाला जी झाली पात्र, तिचं नाव कान्होपात्रा. अशी ही कान्होपात्रा लहानची मोठी होऊ लागली. वेळ थोडा असल्यामुळे पटकन मोठी करून टाकली आपण. 7-8-10 वर्ष झाली तिच्या वयाला.
आणि आईने विचार केला, देवाने एवढं सुंदर रूप दिलेलं आहे, आपल्या भविष्यामध्ये आपल्याला ही चांगलं अर्थार्जन म्हणजे पैसा मिळवून देईल, आपला व्यवसाय पुढे चांगल्या प्रकारे करेल. आईची अपेक्षा ती. प्रत्येक बापाला वाटतं ना आपल्या मुलाने आपल्यासारखं, तसं या आईला वाटायला लागलं माझी मुलगी माझ्यासारखी झाली पाहिजे. म्हणून तिने त्या श्यामेने या कान्होपात्रेला उत्तम गाता यावं म्हणून एक संगीत शिक्षक नेमला. कोण नेमला? संगीत शिक्षक नेमला. तो वेगवेगळ्या रागांमध्ये अभंग कसे म्हणायचे. हो, अभंग म्हणताना सुद्धा अभंगाचा भाव काय आहे तो पाहून राग निवडला पाहिजे. नाही तर अभंगाचा भाव आहे करुणा, प्रेम, जिव्हाळा, आणि इकडचा शंकरा निवडला लक्षात घ्या. त्या अभंगाचा जो भाव आहे तो पाहून राग निवडायचा, हे त्यांनी तिला शिकवलं. लक्षात घ्या, हे मी तुम्हाला सांगतोय, नाही तर गैरसमज करून घेऊ नका. मी कोणाला शिकवत नाही आहे, माझी तेवढी योग्यता नाही. त्याने अतिशय गोड आवाजामध्ये कसं गावं, भावपूर्ण कसं गावं तिला गायला शिकवलं. आईने नृत्य शिकवायला सुरुवात केली. लहान मुलांचं असं असतं की पटकन शिकतात लगेच. ती कान्हो अशी लहानपणी नृत्यामध्ये तरबेज होऊ लागली आणि गाण्यातही तरबेज होऊ लागली. पण शिकवणारा होता वारकरी. शिकवणारा कोण होता? नीट लक्ष देऊ नाही का? शिकवणारा वारकरी होता. त्याने शिकवावं, कान्हो तुझं रूप फार सुंदर आहे, पण हे देवासाठी आहे. हे कोणासाठी आहे? हे देवासाठी आहे. तुझा गळा मोठा गोड आहे, पण हा गोड आवाज कोणाच्या सेवेसाठी? पांडुरंगाच्या सेवेसाठी. हो, तुझं नृत्य अतिशय चांगलं आहे आणि आणखीन पुढे चांगलं होईल, पण ते कोणासाठी नाचायचं? देवा. बघ मीराबाई नाचली की नाही, पग घुंगरू बांध मीरा. हो, तसं देवासाठी गा, देवासाठी नाच आणि सगळं जीवन देवाला अर्पण कर. आणि असा निश्चय कान्होपात्रेच्या मनात दृढ होऊ लागला. लक्षात घ्या. आईने सांगावं, अगं कान्हो, संध्याकाळची वेळ झाली की गिराईक येतात ना ग. आता तू 14-15 वर्ष वयाची झालेली आहे, लोक तुझ्याकडे वेगळ्या नजरेने पाहतात, त्यांना खुश कर, 4 पैसे मिळतील. माझंही म्हातारपण सुखात जाईल आणि तुलाही 4 पैसे मिळतील. पण कान्होपात्रेने सांगितलं, आई तुला खरं सांग का, तू जो व्यवसाय करते ना मला तो अजिबात आवडत नाही आणि मी त्या भानगडीत पडणार नाही. मला त्या पैशाचा अजिबात लोभ नाही. ऐक माये मज नसे द्रव्य लोभ, 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 ऐक माये मज नसे द्रव्य लोभ. याची देहाचा स्वामी पद्मनाभ, याची देहाचा स्वामी पद्मनाभ. क्षणिक सौख्याते वरुणी अमृताला दूर करणे हा पाप धर्म झाला, दूर करणे हा पाप धर्म झाला, धर्म झाला, धर्म झाला. सिंपल इज रिपीटेड आणि डिफिकल्ट इज ओमिटेड. लक्षात घ्या. ती श्यामा आहे ना, तिला सांगते ती कान्होपात्र. काय सांगते नीट ऐका, आता वाजू नका. ऐक माये मज नसे द्रव्य लोभ, याची देहाचा स्वामी पद्मनाभ. क्षणिक सौख्याते वरुणी अमृताला दूर करणे हा पाप धर्म बिचारे. नाही काय हरकत नाही. ते बिचारे पेटीकडे पाहतात, तिथं आता काही आपोआप वाजणार नाही. तुका म्हणे कसं जसं असेल तसं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला.
आई एका क्षणिक विषय सुखासाठी देवाचं अमृततुल्य नाव दूर करणं, नामाला दूर सारणं याच्यासारखं दुसरं पाप नाही. म्हणून आमच्या संतांनी नामाचा महिमा सांगितला आहे. लक्षात घ्या, कारण ते अमृतापेक्षाही काय आहे, गोड आहे. लक्षात घ्या, बरीच प्रमाणात आपल्याला वेळ आहे. महत्त्वाचा भाग असा की तेव्हा आई मी विषय सुख भोगणार नाही आणि मला पैशाचा अजिबात मोह. आईने बरंच समजावून सांगितलं, पण एकदा पाणी उतरायला लागलं की ते आवरत नाही. इकडे लक्ष देऊन ऐका. संध्याकाळची वेळ व्हायची, श्यामेकडे गिऱ्हाईकं यायची. ते गिऱ्हाईकं त्या कान्होपात्रेकडे पाहिजे, पण त्यांना चुकवण्यासाठी इकडं लक्ष देऊन ऐका. ती कान्होपात्रा आपल्या राहत्या गल्लीच्या पलीकडच्या गल्लीत जे विठ्ठलाचं मंदिर होतं त्या मंदिरात जायची. तिथे चातुर्मास्य भागवत कथा चालायची. आणि मग काय करायचं या कान्होपात्रेने, 15 वर्ष वय तिचं, त्या मंदिराच्या दाराच्या बाहेर पायरीवरती बसायचं आणि भागवत कथा जी चालायची त्या मंदिराच्या बाहेर बसून ऐकायची. मंदिरात प्रवेश नाही. हो, एका गणिकेची मुलगी, मंदिरात प्रवेश नाही त्या काळात, सन्मान नाही. आणि रोज अशा प्रकारे ती कथा ऐकायची. आणि त्या कथेतून त्या पुराणिक बुवांनी पांडुरंगाचा महिमा, पंढरीचा महिमा, पांडुरंगाचं सौंदर्य, पांडुरंगाचं सुकुमारपणा वगैरे वगैरे हे सगळं त्या प्रवचनामधून, भागवत कथेतून आणि श्रोत्यांना सांगायचं. आणि हे कान देऊन ते ऐकायचं. हो, श्रवणाची होती जिभा, लक्षात घ्या, किंवा कानच करी ओ सर्वांग, अशा भावनेने ते ऐकायचं. लक्षात घ्या, कथा ऐकताना ही भावपूर्ण अंतःकरणाने ऐकली, नाही तर इबाला केव्हा आवडते असं करायचं नाही. हो, म्हणून एकच श्रोता जगामध्ये प्रसिद्ध झाला, अर्जुन. लक्षात घ्या. हो, कानच करी ओ सर्वांगा, अशा भावनेतून त्याने ती गीता ऐकली. तर हिने ते कथा ऐकायची आणि तिला त्या पुराणिक बुवांनी सांगितलं होतं की बघा, पिंगला नावाची वेश्या होती. कोण होती पिंगला नावाची? आणि भगवंताच्या नामस्मरणाने तिचा उद्धार झाला. आणि हिच्या मनामध्ये निश्चय दृढ झाला की बस त्या पिंगलेचा जर उद्धार होऊ शकतो नामाने, तर आपला सुद्धा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. महाचिने आता न फिरे माघारे, अशी अवस्था झाली तिची. लक्षात घ्या. रोज मंदिरापाशी जाऊन बसावं, ती पुराण कथा ऐकावी. मग लोकांनी सांगावं, बुवा ती जी मंदिराच्या बाहेर बसली ना दरवाजाशी, तिचं नाव आहे कान्होपात्रा आणि ती अतिशय गोड गाते. हो, फार गोड आवाज आहे तिचा. हे सगळ्यांना मिळत नाही. एखादी माऊली असते गोड गाणारी. लक्षात घ्या, फार गोड आवाज आहे तिचा. असं म्हटलं. हो, काय नाव आहे तिचं? म्हटलं तिचं नाव आहे कान्होपात्रा. मग त्या पुराणिक बुवांनी त्या कान्होपात्रेला सांगावं, कान्हो म्हणते का एखादा अभंग? म्हणते एखादा अभंग? कान्होपात्रा तयारच होती. म्हणते ना, म्हटले मी म्हणते अभंग. मध्यममध्ये म्हणू का? कान्होपात्रा पुराणिक बुवाला म्हणते, मध्यममध्ये म्हणू का? म्हण ना बेटा, मध्यममध्ये म्हण. मग म्हणते हा मी, अनाथांच्या नाथा देवा पतित पावन, अनाथांच्या नाथा देवा पतित पावन. बारीक वाजवा. अनाथांच्या नाथ देवा पतित पावन, अनाथांच्या नाथ देवा पतित पावन. देई गा दर्शन एक वेळा, देई गा दर्शन एक वेळा, देई गा दर्शन एक वेळा, देई गा दर्शन एक वेळा. अनाथांच्या नाथा देवा पतित पावन, अनाथांच्या नाथा देवा पतित पावन. हीन जन्म माझा आणू नको मनी, हीन जन्म माझा आणू नको मनी. भावचक्र पाणी विठाबाई, भावचक्र पाणी विठाबाई. अनाथांच्या नाथा देवा पतित पावन, अनाथांच्या नाथा देवा
अनाथाचा नाथ देवा पतित पावन अनाथाचा नाथ देवा पतित पावन तनु मनु जीवे शरण मी पाई तनु मनो जीवे चरण में पाई म्हणे कानो पात्रा विठाबाई म्हणे कानो पात्र विठाबाई अनाथ सनाथ देवा पतित पावन अनाथ सनाथ देवा पतित पावन पतित पावन देवा पांडुरंगा अनाथांचं नाथ आहेस ना तू पतितांना पावन करणार आहेस ना मला पावन करशील मी अशी गणिकेच्या पोटी जन्माला आले पण मी तुझी आहे पांडुरंगा मला दर्शन देशील मी हीन कुळात जन्माला आले म्हणून माझा अवहेर करू नको पांडुरंगा आर्त भावनेने म्हणून सांगितलं जसा अभंग असेल तसा राग लावला आर्त भावनेने भगवंताची प्रार्थना करते अनाथांच्या नाथा देवा पतित पावन देगा दर्शन विठाबाई अनाथांच्या नाथा देवा पतित पावन गोड आवाजामध्ये अभंग म्हणावा आता हिला तो ती गोडीच लागली कारण हे असं आहे एकदा गोडी लागली भजनाची की मग माणसाला घरी बसवत नाही आता बाहेरगावी गेला तरी तिथे ठिकाणं पाहतो कुठं भजनं होतात जसं बाहेरगावी गेलेला जर पिणारा असेल जास्त बोलत नाही मी आता तो जसे आड्डे पाहत पाहत फिरतो तशी आमची सगळी भजनी मंडळी कोणत्या मंदिरात भजन होतं कधी होतं काय होतं तपास करतात घड्याळाकडे न पाहता तपास करतात कान्होपात्रेचे आजच्या तारखेला 32-33 अभंग उपलब्ध आहेत नेटवरती जायचं गुगलवरती जायचं सर्च करायचं संत कान्होपात्रा सगळं चरित्र त्यांचे काही अभंग तुमच्या पुढे येते आमच्या सुदैवाने कोणी नेटवरती हे सर्च करत नाही त्याच्यामुळे आमची दुकानं व्यवस्थितशीर चालू आहे विठ्ठल 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 32-33 अभंग आहेत उपलब्ध त्याच्यातला हा एक अभंग आपण चरित्र पाहतोय कान्होपात्रांचंच आणि अभंगही घेतला पहिला अभंग कान्होपात्रेचा लक्षात घ्या आणि आईला कळलं हे मंदिरात जाते आणि तिथे काय म्हणते भजनं म्हणते अरे तिने लावणी म्हणावी तिने मुजरा डान्स करावा ते काही जमत नाही तिला आई चिडली संतापली कोंडून पाहिलं मारून पाहिलं उपाशी ठेवून पाहिलं पण एकदा पाणी उतरायला लागलं की आवरत नाही हिने प्रत्येक त्या पुराणामध्ये ऐकावं वाचावं अरे पांडुरंग खूप सुकुमार आहे खूप सुंदर आहे त्याच्यासारखा सुंदर जगात कोणी मग ते पंढरी कशी असेल तो पांडुरंग कसा असेल मनामध्ये कुतूहल जागं होत होतं लक्षात घ्या एक दिवस घरामध्ये अशी बसलेली माडीवरती आणि तिच्या देवघरामध्ये विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्ती आहेत त्यांच्या समोर बसून छानपैकी नाचते आणि अभंग म्हणते तेवढ्यात तिच्या कानावरती टाळ मृदुंगाचा आवाज कानी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी असं सुंदर आवाजात भजन चाललंय टाळ पखवाज वीणा तिने सहज खिडकीतून बाहेर पाहिलं खाली वरच्या मजल्यावर होती भली मोठी दिंडी चाललेली होती एक म्हातारे गृहस्थ होते मुंडास वगैरे गुंडाळलेले त्यांच्या गळ्यामध्ये वीणा होता काही लोकांच्या गळ्यामध्ये टाळ होते काही लोकांच्या गळ्यात मृदुंग होते आणि भजन चाललेलं आहे काही स्त्रिया आहेत त्यांच्या डोक्यावरती तुळशी वृंदावन आहेत
हो, ही धावत पळत खाली उतरली. आवडीचा विषय पाहिजे. धावत पळत खाली उतरली. त्या विणेकरी बुवांना विचारलं, बुवा कुठे चाललात तुम्ही? भजन म्हणत म्हणत. अगं आता पंढरीची वारी निघा जवळ आली. आम्ही सगळे कुठे निघालो? कुठून? मंगळवेढ्याहून निघालो आम्ही पंढरपूरला जायला. मी येऊ का तुमच्याबरोबर? मी येऊ का विनवण्याकरता? ये की म्हटले. पण मी अशी तिने आपला परिचय दिला. विणेकरी बुवा चांगले होते, क्वचितच असतात. चांगले होते. त्यांनी सांगितलं, हो ये सकळासी येथे आहे. इथे जात वित्त गोत कुळ शीळ माता ये. आई घरी नव्हती. तेवढी संधी साधली. माडीवरती गेली, 2-3 लुगडी पिशवीत टाकली आणि जांभाळ्या न देता निघाली. कनवटीला 2-4 पैसे होते. कळलं ज्यांना कळायचं त्यांना. कनवटीला 2-4 पैसे होते, ते असे लावले, असे सुट्टे पैसे. 2-3 लुगडी घातली पिशवीत आणि तशीच धडा खाली उतरली. जिना उतरून दिंडीत सहभागी. एक लगे तिच्या गळ्यात टाळ दिला, कारण ही गाते चांगली त्याला माहिती होती. आणि मग कान्होपात्रा त्या संत मेळ्यामध्ये भजनं म्हणत म्हणत पंढरीच्या दिशेने निघाली महाराज. हो, गाव दिसेल तिथे मुक्काम करावा. तिथे रात्री कीर्तन व्हावं, कथा व्हावी, पंढरीचा महिमा ऐकावा. आणि मग लोक हिला आग्रहपूर्वक अभंग म्हणायला सांगू लागले. गोड आवाजाने सगळे मंत्रमुग्ध होऊ लागले. करता 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 वेळ थोडा असल्यामुळे दिंडी पंढरपुरात पोहोचली. मी अशी कथा सांगत होतो, त्या खानदेशातली गोष्ट सांगतोय. आणि कथा सांगता सांगता एक म्हातारं हातात काठी घेऊन असं त्या मंडपाला चक्रा घालत होतं. हातात काठी आणि मंडपाला चक्रा. म्हणजे मी खानदेशी भाषेतच सांगतो, बाबा तुम्ही अशा कावर फिर राहणार, तुम्ही अशा कावर फिर राहणार. तो मला त्या फिरता फिरताच सांगतो, बाबा तुनं चाल दे रे, तुनं चाल दे, तुझं कीर्तन चालू दे. तुले कोणी बोलावलं त्याले पायी राहिनो म्हणे मी. जास्त वेळ झाला तर जरा प्रॉब्लेमच होतो नाही का. आमचं असं आहे, कीर्तन उशिरा सोडलं ना तर लोक म्हणलं सराट्या बा कवर हे वळीत बसते. आणि लवकर आटपलं तर म्हणतात त्याला काहीच येत नव्हतं नाही की नाही. तरी मी जरा लवकरात लवकर पंढरीला पोहोचली दिंडी. हिने त्या बुवांना विचारलं, म्हटले बुवा आता पुढे काय करायचं? म्हटले पंढरीमध्ये आल्यानंतर पहिला विधी आहे चंद्रभागे स्नान, मग पुंडलिकरायाचं दर्शन, मग बारीला लागायचं, मग पांडुरंगाचं दर्शन घ्यायचं, गोपाळपुऱ्यात जायचं, लाह्या काला वगैरे सगळं करायचं, मग आपल्या आपल्या गावाला परत जायचं. हिने चंद्रभागेमध्ये दर्शन मंडपान वगैरे पोचली आणि पाहिलं समोर ते सावळं परब्रह्म विटेवरती उभं आहे. सगुण मेघ श्याम लावण्य सुंदर नामया दातार केशिराज. पाहिलं आणि पहिल्या दर्शनातच त्याच्या प्रेमात पडली. याला मराठीत म्हणतात लव ॲट फर्स्ट साईट. पाहता क्षणी त्या पांडुरंगाच्या प्रेमात पडली. वा वा, संत जे महिमा वर्णन करतात ते काही खोटं नाही, आहेच खरं सुंदर तो राजस सुकुमार मदनाचा. आणि आता आतुर झाली, कधी एकदा पांडुरंगाच्या जवळ जाते. गेली, नंबर लागला तिचा, पांडुरंगाच्या जवळ गेली. पहिल्यांदा पांडुरंगाच्या चरणावरती बुक्का वाहिला, ते तुळशीपत्र वाहिलं आणि नमस्कार केला पांडुरंगाला. लक्षात घ्या. आणि पांडुरंगाला पहिल्यांदा काय सांगितलं असेल, पांडुरंगा आता या देहाचं तुळशीपत्रच मी तुला अर्पण केलंय. लक्षात घ्या, एका गणिकेच्या मुलीची काय भावना आहे. सुशिक्षित नाही, अशिक्षित आहे, तरी पण भावना अशी की हा देह माझा नाही, हा मी तुलाच अर्पण करून टाकते. हो, यत करोशी यदश्नासी यज्जोसी ददासी यत तपस्यसी कौंतेय तत्कुरुष्व मदर्पण. मी तुला अर्पण करून टाकलं, माझं जीवनच तुला अर्पण केलं. आजपासून ही कान्होपात्रा तुझी, असं म्हणून पांडुरंगाच्या चरणावरती आपली बोटं ठेवली अशी. आणि चमत्कार असा घडला की तिचं एक बोट पांडुरंगाच्या चरणामध्ये असं रुतलं आणि पांडुरंगाच्या चरणाला खड्डा पडला. असा आजही तुम्ही फोटोमध्ये पाहाल तर पांडुरंगाच्या चरणाला एक छोटासा खड्डा तुम्हाला दिसेल. तो दुसरा तिसरा कोणाचा नाही, आमच्या कान्होपात्रांचा आहे. केवढा अधिकार. आणि मग कळलं, नुसतं सुकुमार म्हणत नाही आहे. हिला पहिल्यांदा गर्व होता, माझ्यासारखी सुकुमार कोणी नाही, पण त्याचं सुकुमारत्व पाहिलं आणि हिचा अभिमान नाहीसा झाला. देवा,
किती सुंदर आहेस, किती सुंदर आहे. नुसता सुंदर नाही, पतितांना पावन करणार आहेस. मध्यममध्ये सांगू का तुला? पतित तू पावना पावना, पतित तू पावना पावना, पतित तू पावना पावना, पतित तू पावना पावना, म्हणविसी नारायण. गाई नको गाई नको गाई नको. म्हणविसी नारायणा रे, म्हणविसी नारायणा. पतित तू पावना पावना, पतित तू पावना, पतित तू पावना पावना, पतित तू पावना पावना, म्हणविसी नारायणा नारायणा, म्हणविसी नारायणा. तरी सांभाळी वचन, तरी सांभाळी वचन, ब्रीद वागविसी जाण, ब्रीद वागविसी जाण. पतित तू पावना पावना, म्हणविसी नारायणा नारायणा, म्हणविसी नारायणा नारायणा, म्हणविसी नारायणा. याती शुद्ध नाही भाव, यमन यमन. याती शुद्ध नाही भाव, याती शुद्ध नाही भाव, दुष्ट आचरण स्वभाव. मुखी नाम नाही नाही, मुखी नाम नाही 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 नाही. कान्हो पात्रा शरण पायी रे, पतित तू पावना पावना, पतित नारायणा नारायणा, म्हणविसी नारायणा नारायणा. देवा, पतितांना पावन करणार आहेस ना तू, अनाथांचा नाथ आहेस ना, मला पावन करशील. कान्हो पात्रा शरण पायी रे, पतित तू पावना पावना, म्हणविसी नारायणा. आर्त भावनेने भगवंताचा धावा केला. मी तुझी आजपासून. हो, बुवांनी सांगितलं चल कान्होपात्रा. बाकीचे लोक मागे दर्शनासाठी खोळंबले. लवकर चल. बरे धक्केने मारले, बाहेरने काढलं आहे की नाही. निघ लवकर. निघाली तशी. द्वादशीची खिरापत झाली. गोपाळपुऱ्यात जाऊन दर्शन घेतलं आणि सगळ्या मंडळींबरोबर पुन्हा कुठे आली? मंगळवेढ्याला आली. कान्होपात्रेचा दुसरा अभंग पाहिला आपण. पतित तू पावना म्हणविसी नारायणा. हो, कान्होपात्रा शरण पायी अशी नाममुद्रा आहे अभंगाला. आणि आईला कळलं की ही आपली नजर चुकून कुठे गेली? पंढरपूरला. आईबापांना काही काही चालत नाही. काही काही लोकांना आपलं पोरगं पंढरपूरला गेलेलं, भजनाला गेलेलं. आमचे कुळी नव्हते आयसे, हे चिपिसेने पजले. हो. आणि मग तिने तिला बांधून घातले आणि हिने विचार केला आता ही आवरायची नाही. म्हणून त्या मंगळवेढ्यामध्ये बिदरच्या बादशहाचा दिवाण राहत होता. त्याला बोलवलं. म्हटले माझी मुलगी आता 17-18 वर्ष वयाची झालेली आहे. हो. आणि ती माझं ऐकत नाही. अतिशय सुंदर आहे. मी असं ऐकलं की तुमचा बादशाह सुंदर स्त्रियांचा चाहता आहे.
भोगताय. मी माझ्या मुलीला विकायचं ठरवलेलं आहे. लक्षात घ्या, त्या काळामध्ये स्त्रियांची विक्री केली, गुलामांची विक्री केली जायची. माझ्या मुलीला मला विकायचं, पण योग्य दाम जर आलं तर मी माझी मुलगी बादशाला विकून. दिवाणजीने पाहिलंच होतं तिला. त्याने लगेच पत्र लिहिलं बादशाला, 32 पानांचं पत्र. किती पानांचं ऐका, 32 पानांचं पत्र. आणि प्रत्येक पानावरती कान्होपात्रीच्या सौंदर्याचंच वर्णन. पत्र बादशापर्यंत पोचलं. तुम्ही इतक्यात लिहिलं, इतक्यात पोचलं, वेळ थोडा दिलं पोचलं. आणि बादशाने ते पत्र वाचलं, 32 पानांचं, आणि प्रत्येक पानावरती कान्होपात्रीच्या सौंदर्याचं वर्णन. बादशाचं वय होतं फक्त 84 वर्ष. ऐकताय ना तुम्ही? काही काहींचे चेहरे असतात, चालते होतोच तू चालते काय असतं. बादशाचं वय किती होतं? फक्त 84 वर्ष. पण विषय वासना, कामवासना जीवनातून संपलेली नव्हती. हो, त्याने लगेच सैनिकांना ऑर्डर केली, जाओ मंगलवेढे को जाओ और कान्होपात्रे को लेके आओ. लागेल तेवढ्या थैल्या घेऊन जा धनद्रव्याच्या, पण कान्होपात्रेला आमच्या पुढे पेश करा. राजा बोले, दल हले, निघाले सैनिक, पोहोचले मंगळवेढ्याला. हो, लक्षात घ्या. आणि कुठे श्यामा, कुठे श्यामा? आले श्यामेच्या दाराशी. कुठे कान्होपात्रा म्हटले, काय वरती बसली. हो, माडीवरती गेली. म्हटले तसे जाऊ नका, पहिल्यांदा द्रव्याच्या थैल्या माझ्या पुढे ठेवा. त्याने धनद्रव्याच्या थैल्या श्यामेच्या पुढे ठेवा. हिला आनंद झाला, चला आता आपल्या आयुष्याची ददात मिटली. पण पोटची पोरगी विकतोय याचं भान तिला नाही. ते सगळे वर गेले. त्या कान्होपात्रेला साखळदंडाने जेरबंद केलं. आणि जसं एखादं ढोर ओढत न्यावं तसं त्या कान्होपात्रेला ओढत ओढत घेऊन चालले. कान्होपात्रा म्हणते, नका हो, असं नका करू. मी त्या पांडुरंगाची नाव, मी बाकी नाही कोणाची, मी पांडुरंगाची, मला सोडा, मला सोडा. पण ते ऐकायला तयार नाही. मग त्या कान्होपात्रेने पांडुरंगाचा धावा सुरू केला मालकंसामध्ये. नको देवराया अंत असावाऊ, प्राण हा सर्वथा जाऊ पाहे. नको देवराया अंत असावाऊ, प्राण हा सर्वथा जाऊ पाहे. नको देवराया. हरणीचे पाडस व्याघ्रे धरियेले, हरणीचे पाडस व्याघ्रे धरियेले. मज लागी जाले कैसे देवा. नको देवराया अंत असावाऊ, प्राण हा सर्वथा बाबू पाहे. नको देवराया. मोकलो नियास जाहले उदास. पांडुरंगा वाचव रे मला. मोकलो नियास कडोनियास जाहले बुदास. कान्होपात्रेस हृदयात. नको देवराया अंत. रायाचे नगर माहेर संत. तिला फार आनंद झाला. का म्हटले म्हटलं हो पंढरपूर. मग माझी एक विनंती तुम्हाला. काय विनंती? तुम्ही संत माय बाप एवढा उपकार कर.
न्यामज तेथवरी दावा दिनांचा सोय. मला एकदा पांडुरंगाचं दर्शन घेऊ देता. मी काही मागत नाही तुमच्याकडे. मी एकदा बादशाकडे आले, बादशाची बेगम झाले की कशाला परत दर्शन मिळतं. मला एकदा शेवटचं दर्शन घेऊ ना पांडुरंगाचं. काय हरकत नाही म्हटले. साखळदंड बेड्या काढल्या. हे बघ, चापलुसी करायची नाही, पळून जायच्या भानगडीत पडायचं. आम्ही चारही बाजूनी मंदिराला वेढा घातलाय. तू जर पळून गेली तर मंदिर उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार. पांडुरंगा, लेकराला जरा बाजूला करा, इकडे लक्ष देऊन ऐका. हां, तर म्हटले पळून जायच्या भानगडीत पडायचं नाही. हिचे साखळदंड बेड्या काढल्या आणि ही नंतर म्हणायला लागली, आणि पळून गेले तर, आणि परत नाहीच आले तर. किती धैर्य आलं. संतांच्या जवळ धैर्य असतं, लक्षात घ्या. अभयम सत्व संशुद्धी वगैरे वगैरे आलं लक्षात. बेड्या काढल्यानंतर मंदिरात घुसली अशी आतुरतेने, अधीरतेने मंदिरात गेली, जवळ गेली आणि समोर पाहिलं, गर्दी नव्हती. पांडुरंगाच्या चरणाला घट्ट मिठी मारली. तुझं पाहता सामोरी दृष्टीनं फिरे मागा, माझ्या चित्ता तुझ्या पाया मिठी पडली. डोळ्यातून घळ 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 अश्रू वाहतात हे पांडुरंगाच्या चरणावर. मी तुला सांगितलं तर मी तुझी काय हे माझ्या मागे लावलेलं चरण सांभाळणारे मी तुझी ना रे. हो, जर तू मला मोकललं तर पुन्हा कोणी तुझ्यावर विश्वास ठेवणार नाही. मी तुझी, मला सांभाळ, मला तुझ्यात घेऊन टाक. नाही जगायचं आता मला. कान्होपात्रांच्या मनात किती कडेचे विचार आले असतील, लक्षात घ्या. हो, मी तुला भैरवीत सांगू का शेवटचं आता. बरं बरं ठीक, बरं बरं, स्वरधारण स्वरधारण स्वर. हां, अगा वैकुंठीच्या राया राया, वैकुंठीच्या राया राया, वैकुंठीच्या राया, वैकुंठीच्या राया राया, विठ्ठल सखया राया, विठ्ठल सखया. अगा नारायणा, नारायणा घाई करू नका. अगा नारायणा, अगा नारायणा, अगा वसुदेव नंदना, अगा वसुदेव नंदना. अगा पुंडलीक वरदा, वरदा वरदा, अगा पुंडलीक वरदा, अगा पुंडलीक वरदा, अगा विष्णु तू गोविंदा, अगा विष्णु तू गोविंदा. रखुमाईच्या कांता, रखुमाईच्या कांता, कानोपात्रा राखी आता, कानोपात्रा राखी आता. राया वैकुंठीच्या राया राया, वैकुंठीच्या राया राया, वैकुंठीच्या राया. विठ्ठला सखया सकया सखया
हरी विठ्ठल पखवाज बडवणं वेगळं, पखवाज वाजवणं इतका गोडवा आहे तुमच्या हातामध्ये, तो तुम्ही कीर्तनात सेवा म्हणून अर्पण करायचं, घाई करायची. खूप सुंदर आहे, खूप सुंदर वादन आहे. असो, महत्वाचा भाग असा आहे की कान्होपात्रेने अशी आर्त भावनेने भगवंताला साथ घातली, त्याला अग्नी देण्यात आला. अग्नी कान्होपात्रेच्या देहाची राख झाली आणि त्या राखेतून एक वृक्ष निर्माण झाला. त्या वृक्षाचं नाव आहे तर्टीचा वृक्ष. त्याला काही लोक कान्होपात्रेचा वृक्ष असंही म्हणतात. आजही तुम्ही पंढरपूरला गेलात, पांडुरंगाच्या दक्षिण दरवाजापाशी गेलात तर तिथे तुम्हाला तर्टीचा वृक्ष दिसेल. म्हणजे कीर्तनकाराने फेकाफेकी करायची, सप्रमाण बोलायचं. आजही लोक त्या तर्टीच्या वृक्षाचं एक एक पान खातात, ते पवित्र मानलं जातं. लक्षात. त्याच वृक्षाच्या खाली एक दगडी देवळी अशी एवढी, आणि त्या दगडी देवळीमध्ये कान्होपात्रेची अशी मूर्ती आहे, मळवट भरलेला, हातामध्ये चुडा, वस्त्र वगैरे अशी अंगावरती. जेवढ्या भक्तिभावाने आम्ही पांडुरंगाचं दर्शन घेतो तेवढ्याच भक्तिभावाने आपण कान्होपात्रेचं दर्शन घ्यावं. बाकीच्या कोणत्याही संतांना मंदिरात नाही अग्नी मिळाला, मंदिराच्या बाहेर पायरीपाशी, छत्री, इकडे तिकडे असं. पण मंदिरात पांडुरंगाच्या जवळ कोण? कान्होपात्रा. हो, जी हलक्या जातीत जन्माला आली, नीच जातीत जन्माला आली, पण भगवंताचं ब्रीद आहे. अपिचेत सुदुराचारो भजनते माम अनन्य भाग. जो अनन्य भावाने माझ्याकडे येतो, मी त्याचा सांभाळ केल्याशिवाय राहत नाही. हे या अभंगाचं तात्पर्य आहे. आजच्या अभंगाला अनुसरूनच आपण ही कथा पाहिली आणि कान्होपात्रेचे 1, 2 नाही 4 अभंग तुमच्या पुढे मांडले. झालेली सेवा परमात्म्याच्या चरणी समर्पित करतो. महाराजांनी या ठिकाणी मला सेवेची संधी दिली, त्याबद्दल मी त्यांना, कुठे सापडलो मी त्यांना, कोण ते म्हणतात तुम्ही काहीतरी यूट्यूबला प्रवचनात मी पाहिलं तुम्हाला. हो, असं बऱ्याच जणांनी मला पाहो. यूट्यूबवरती प्रवचन ऐकता ऐकता त्यांनी ते पाहिलं, त्यांना ते आवडलं आणि त्यांनी मला प्रेमाने निमंत्रण दिलं आणि त्याच्यामुळे तुमचं सर्व संत सज्जनांचं दर्शन घडलं. इतके चांगले टाळकरी, वारकरी, गाणारे, वाजवणारे, तरी मी काही फार जणांना चान्स दिला नाही म्हणण्याचा, कळलं की नाही तर फार उशीर झाला असता. सुंदर पखवाजाची साथ, सुंदर पेटीची साथ. त्यांनी स्पष्ट सांगितलं मला राग येत नाही. तुम्हाला राग येत नाही याचा मला पण राग येत. ज्याची जेवढी कॅपॅसिटी तेवढं तो काम करतो. तर त्यांनी स्वर धरला, मधून मधून वाजवण्याचा प्रयत्न केला. व्हेरी गुड. गाणाऱ्यांनी सुंदर साथ केली, त्यांना धन्यवाद. लेकरं बाळ खांद्यावरती घेऊन विठोबा उभे राहिले आमचे, त्यांना धन्यवाद. इथे सुंदर व्हिडिओग्राफी चाललं आहे. वाडीकर महाराज यांनी माझं पूर्णा म्हणून गाव आहे भिवंडीच्या जवळ, तिथे त्यांनी माझ्या कीर्तनाचं शूटिंग केलं होतं. अतिशय प्रेमाचा माणूस. लक्षात घ्या, काय होतं घाईगर्दीमध्ये काही काही लोकांची नावं राहून जातात. त्याच्यामुळे मी सर्वांना मनपूर्वक धन्यवाद देतो. गोसावी महाराज वगैरे महाराज सर्वांना धन्यवाद देतो. माता भगिनी मोठ्या प्रमाणात जमल्या आहेत, तुम्हाला धन्यवाद देतो. तुम्हाला सर्वांना धन्यवाद देतो. तरुण तडफदार कार्यकर्ते त्यांना धन्यवाद देतो. सप्ताह समितीचे सर्व संयोजकांना धन्यवाद. तुम्हाला धन्यवाद. सर्वांना धन्यवाद. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. यामध्ये एक नाव राहूनच गेलं तरी साऊंड सिस्टीम सुंदर अशा प्रकारची व्यवस्था या ठिकाणी त्यांनी केली. त्यांना धन्यवाद. विणेकरी भावांना धन्यवाद. जय विठ्ठल, जय